हाय चिल्ड्रन, हाऊ आर यू ऑल. इतक्या दिवस नंतर परत आपण भेटतोय. मी तुमचं डॉक्टर जे.के. रेलिस, हार्ट फाउंडेशनचं प्रेसिडेंट, come today before you with a new project called the Zero Plastic Project, which starts with me. And this is a project where we are going to have a lovely competition going on to all school children and everybody, and also the schools also. But before we tell anything more, I have with us Dr. Babasaheb Rajale, who is the DMC for solid waste and also Swachh Bharat Abhiyan. So we'll go and meet him now. Hi children, I am Dr. Babasaheb Rajale, Deputy Municipal Commissioner for Swachh Bharat Abhiyan, Navi Mumbai Municipal Corporation. Know that thousands of you students will be seeing and taking part in Zero Plastic Startup with Navi Mumbai Municipal Corporation. आपण हा स्टार्टअप का करतोय, का घेतला, यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे की आपण ग्लोबली पाहतो की प्लास्टिक हा एक सर्वांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, प्लास्टिक वेस्ट. आणि या प्लास्टिक वेस्टमुळे भविष्यामध्ये जे काही आपल्याला फेस करावं लागणार आहे किंवा आत्ताही आपण जे काही फेस करतो आहे त्यावर कुठेतरी सोल्युशन काढण्यासाठी आपण सर्वांचा सहभाग यामध्ये घेत आहोत. आपण पाहिलेलं आहे, नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने महाराष्ट्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पहिल्या नंबरवर आहे आणि भारतामध्ये तिसऱ्या नंबरवरून कमी जास्त करून परत यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहोत. आपला हेतू आहे की फक्त क्रमांक मेंटेन करता आपल्याला सर्व प्रकारे आपल्याला म्हणजे यामध्ये पब्लिकचा सहभाग घेऊन त्यामध्ये काम करायचं आहे. आपण यामध्ये काम करत असताना प्लास्टिकसाठी मुलांचा सहभाग हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि आपण एक नेहमी पाहतो की मुलांकडून जेवढं अवेअरनेस होऊ शकतं तेवढं दुसऱ्यांकडून होणार नाही. आणि मुलांकडून जे ताबडतोब कुठल्याही गोष्टीचं ॲक्सेप्टन्स आणि त्याचं काय म्हणतो आपण कृतीमध्ये त्याचं अनुकरण हे लवकर केलं जातं. आपण यापूर्वी प्लास्टिक मॅन ही संकल्पना आपण केली होती, त्यावेळेस आपण सर्व मुलांनी त्यामध्ये सहकार्य केलेलं आहे, त्यामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतला. आपण त्यामध्ये जे काही छोटे छोटे प्लास्टिकचे रॅपर्स आहेत किंवा काय आहे ते गोळा केले होते आणि आपण प्लास्टिक मॅनची संकल्पना केली होती. आपण आत्ता जे झिरो प्लास्टिक स्टार्टअप जो चालू करतो आहे यामध्ये हार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने आपण यामध्ये हार्ट फाउंडेशन पण यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यांचंही आपण यामध्ये टेक्निकल गोष्टींसाठी आपण त्यांचा सहभाग घेतलेला आहे आणि ते नेहमीच तुमच्या टेक्निकली टचमध्ये आहेत. त्यामुळं तेही नवी मुंबई कॉर्पोरेशनसोबत काम करत आहेत. यामध्ये आपली मेन जी संकल्पना आहे की जे काही छोटं प्लास्टिक असतं, आपण प्लास्टिकचे मोठे मोठे ड्राईव्ह घेतो, त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या पकडतो किंवा जे काही मोठे मोठे प्लास्टिक विकणारे आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करतो. हे सर्व करतो आपण. यामध्ये पब्लिकचं पण सहकार्य आहे की पब्लिक आपल्याला यामध्ये पिशव्यांचा वापर करणे, प्लास्टिक बॉटलऐवजी काचेची बॉटल वापरणे, हे सर्व गोष्टी करतो. पण एक छोटी जी गोष्ट आहे की जी आपल्याकडून म्हणजे थोडीशी निग्लेक्ट होती आणि ती आम्हाला मुलांच्या सहकार्याने ती करायची आहे आणि ते फक्त मुलंच करू शकतात. ती छोटीशी गोष्ट आहे, आपण चॉकलेट खातो, चॉकलेटचे रॅपर टाकतो. आपण छोटे छोटे कटिंग्ज असतात, म्हणजे समजा दुधाची पिशवीची ते वरचा कॉर्नर कट केला ते कटिंग पडतात. हे असं प्लास्टिकसुद्धा खूप घातक आहे आणि हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर ते आपल्याला कुठंतरी ते असं थोडं निग्लेक्ट होतं आहे असं वाटतं आणि ते निग्लेक्ट होऊ द्यायचं नाही. म्हणून यामागची कल्पना जी आहे आपली या मोहिमेमध्ये आपण ही मोहीम चालवणार आहोत. आणि ही 1-1.5 महिन्याच्या मोहिमेमध्ये ऑनलाईन तुम्हाला हार्ट फाउंडेशन वेळोवेळी गाईड करेल. आमच्याकडून ज्या काही सूचना येतील ते त्यांच्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील, ऑनलाईन तुमच्यापर्यंत त्या सूचना येतील. आपल्याला गाईड केलं जाईल. हे काय तुमच्याकडून जबरदस्तीने आपण करून घेत नाहीत. आपला सहभाग याच्यामध्ये आहे, आपलं इन्व्हॉल्वमेंट आहे. नाही तुमच्याकडून जे मोटिवेशन मिळतं ते सर्वांना मोटिवेशन मिळणार आहे. यामध्ये आपण काय करायचं, आपण एक कॉम्पिटिशन ठेवू. त्यामध्ये जे काही भाग घेतात त्या मुलांना महानगरपालिकेकडून सर्टिफिकेट्स मिळेल. जे आपण त्याच्यामध्ये रँकिंग करू, जे रँकिंग येईल त्या मुलांचा आपण त्यांचा सत्कार करू. आपण ते महापालिकेच्या ऑफिसमध्ये बोलून त्यांना सर्टिफिकेट बुके वगैरे देऊन त्यांचा सत्कार करू, सन्मान करू. महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की हे करत असताना आपण प्रत्येक मुलाने काय करायचं की त्यांच्या घरामध्ये जे छोटं प्लास्टिक निघतं त्यामध्ये काय असेल, आपण प्लास्टिकच्या बॉटल ज्या असतात ना त्या बॉटलमध्ये हे प्लास्टिक गोळा करायचं. यामध्ये रॅपर असतील, चॉकलेटचे असतील, मल्टीलेअर प्लास्टिक म्हणजे कोणतं, समजा तुम्ही कॅडबरी खाल्ली त्याचं निघणारं प्लास्टिक, किंवा आपण छोटे छोटे काहीतरी घेतो म्हणजे नॅचोचे पॅकेट्स वगैरे काय जे काय असतील ते, आता मला एवढे नावं सांगता येणार नाहीत.
त्याचे जे बारीक बारीक प्लास्टिक निघतात ते आपण त्या बॉटलमध्ये भरायचे आणि त्या बॉटल आपण घरामध्ये ठेवून द्यायच्या. या ज्यावेळेस तुमच्या जमा होतील, ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल की या ठिकाणी जमा करा, तर त्या स्कूलच्या माध्यमातून त्या एका ठिकाणी जमा केल्या जातील. त्या मुलाचं नाव त्यावर असेल, त्याचं वजन केलं जाईल आणि वजन केल्यानंतर त्याचं मग आपलं रँकिंग करायचं आहे. रँकिंग करताना ज्या मुलांकडून सर्वात जास्त प्लास्टिक मिळालेलं आहे त्याला टॉपर काढलं जाईल आणि ज्या शाळेकडून त्यांच्या एकत्र मुलांच्या ज्या शाळेकडून सर्वात जास्त मिळालं ते शाळा टॉपला असेल. म्हणजे ही कॉम्पिटिशन शाळेमध्ये पण आहे, मुलांमध्ये पण आहे. आणि मग जे टॉपर येतील त्यांना आपण सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. परंतु ज्यांनी सर्वांनी सहभाग घेतला आहे त्यांच्याकडून पण आपण फीडबॅक फॉर्म भरून घेणार आहोत ऑनलाईन आणि त्यांनाही आपण ऑनलाईन त्यांचं आपण हे करणार आहोत, म्हणजे सर्टिफिकेट देऊन त्यांनाही आपण उत्तेजित करणार आहोत. परंतु जे पहिले येणार आहेत त्यांचा आपण सन्मान तर करणार, त्यांना आपण म्हणजे त्यांचं प्रेस नोटमध्ये पण देणार आणि आपण त्यांचं जे काही कौतुक करायचं ते योग्य प्रकारे आपण महानगरपालिकेमध्ये त्यांचं सत्कार करून कौतुक करणार आहोत. आपला हेतू मला माहिती आहे की मुलांना अशी बाकी काही अपेक्षा नसती. मुलांना फक्त मोटिवेशन गरजेचं असतं. म्हणून आमचा हेतू हा आहे की तुमच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचायचं आणि त्या माध्यमातून आपल्याकडून याचा फीडबॅक घ्यायचा. आणि आपल्याला एक करोनाच्या काळामध्ये आपण यासाठी मोठा ड्राईव्ह घेणार होतो, पण करोनाच्या काळामध्ये जे बंधनं आहेत सर्व मुलांना एकत्र करू शकत नाही, म्हणून आपण हा एक प्रयत्न केलेला आहे एक वेगळा. आणि यामध्ये तुम्ही घरी बसून जे काही आपण कंटाळून जातो किंवा बाकीचं खेळत बसतो हे खेळत खेळत करायचं आहे. यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यायचा नाही किंवा वेगळं काही करायचं नाही, खेळत खेळत करायचं आणि आपल्याच घरातलं प्लास्टिक गोळा करायचं. फक्त यामध्ये तुमचं सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट महत्त्वाचं आहे आणि आपल्या शहरासाठी काम करतो ही भावना आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण एक काम करूया, आतापासूनच याला सुरुवात करूया आणि आपली जी काही मोहीम आहे झिरो प्लास्टिक स्टार्टअप विथ नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे स्टार्टअप आपण चालू करूया. आणि याचा जे काही रिझल्ट आहे तो आपण 1 जानेवारीला रिझल्ट लावू आणि त्याचा रिझल्ट लावल्यानंतर 1 जानेवारीला आपण जे काही मुलं त्याच्या शाळा पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरला येतील त्यांचा आणि जे मुलं फर्स्ट, सेकंड, थर्ड रँकला येतील त्यांचाही आपण सत्कार करू आणि सर्व मुलांना आपण यामध्ये सर्टिफिकेट्स देऊ. त्यांनी म्हणजे दोज हू आर पार्टिसिपेटेड दे विल गिव्ह ई सर्टिफिकेट. आणि जे काही फीडबॅक्स तुमच्याकडून घ्यायचे दॅट फीडबॅक विल बी ऑल्सो इन ई फॉर्म आणि ते फीडबॅकसुद्धा तुमच्याकडून घेतली जातील आणि ते पूर्ण गव्हर्नमेंटला सबमिट केले जातील. अशा प्रकारे आपण यामध्ये काम करणार आहोत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट बिफोर आय एंड आय विल लाईक टू टेल यू, आपण जे काही सर्टिफिकेट्स देणार आहोत किंवा जे काही आपण सत्कार करणार आहोत त्यामध्ये आपण नोड वाईज सिलेक्शन करणार आहोत. स्कूल पण नोड वाईज असतील, म्हणजे कुठल्या नोडमध्ये कुठल्या स्कूलला आपण प्राईज द्यायचं आणि मुलंही नोड वाईज आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड आपण रँकिंग देणार आहोत. म्हणजे आपल्याकडे टोटल 8 नोड आहेत. 8 नोडमध्ये आपण ही रँकिंग करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रामध्ये जे फर्स्ट आले त्याची वेगळी रँकिंग असणार आहे. म्हणजे ते 8मध्ये नोडमध्ये फर्स्ट कोण, 8 नोडमध्ये 8 फर्स्ट असतील आणि यांच्यापैकी नवी मुंबईच्या पूर्ण कॉर्पोरेशनमध्ये कोण फर्स्ट, सेकंड, थर्ड असे स्टुडंट पण असतील आणि स्कूल पण असतील, त्याप्रमाणे करणार आहोत. आणि आपण जे तुमच्याकडून फॉर्म्स भरून घेणार आहोत ते ई प्लेज फॉर्म असणार आहे. म्हणजे यू आर टेकिंग अ प्लेज ऑन बिहाफ ऑफ युअर सिटी. म्हणजे तुम्ही एक शपथ घेणार आहात की मी प्लास्टिक मुक्त राहण्यासाठी तुम्हाला ती शपथ दिली जाईल. काय शपथ घ्यायची ती शपथ तुम्ही घेणार आणि ती शपथ तुम्ही ई प्लेजमध्ये सबमिट करणार आहात. ती शपथ सबमिट करा, आम्ही तुम्हाला ई सर्टिफिकेट देऊ. धन्यवाद. I would like to thank Dr. बाबासाहेब राजारे for giving such a wonderful insight. त्यांनी फारच खूप चांगलं आपल्याला सांगितलं प्लास्टिकचं कारण काय काय दुरुपयोग होतो, काय काय त्रास होतो. Now the zero project starts with me. I am going to explain to you how we have to go about it. A lot of competitions there. So let's go and learn how to do eco bricks. Okay students, now I'm here to let you know what is all about the Zero Plastic Starts With Me project. म्हणजे हे project मध्ये काय काय करायला लागणार तुम्हाला. First of all, you students with the help of your respective schools and society wherever you live will have to collect as much as plastics as possible. Students, you'll have to collect dry inorganic waste materials or non-degradable just like plastic bags, plastic wrappers, twist ties, etc. and stuff it in a clean and dry 1 liter plastic bottle with a stick, wooden stick or a spoon. Now the first main thing is for you to understand
is you need to save, segregate, clean and dry plastics. It's very important that when you're making the eco bricks, they should be clean and dry plastics. Start by segregating your plastics from all other materials. If there is any food, oil or dirt on your plastic, be sure to wash it off. Dirty plastic inside an eco brick will lead to microbiological growth and methane forming inside your eco brick. It's likewise important that the plastic is dry. Wet and moist will also encourage microbiological growth. Second, you need to choose your bottle. Now, your bottle should be a 1 liter dry bottle. Make sure that the plastic that you are using is the product which you are using regularly. Do not, I repeat, do not purchase a bottle for making your eco brick. In other words, use a discarded or used bottle. Third, get a stick so that you can just as and when you put the plastics inside to push it down so that it becomes more tight in the bottle. Remember the fourth thing, no glass, no metal or no biodegradable products in the glass. Now the fifth part is you pack the bottle tight, mixing plastics as you go. Now this is the important part that you all need to understand. Now you have to pack everything. Cut or rip up large plastics into small pieces. The smaller the pieces, the denser you will get. Fill the bottle up half with loose plastic, then use your stick or to push down around the sides of the bottle. Keep pushing down as you move around the circumference of the bottle. Once compressed, add more plastics. To maximize the density, it's good to mix soft then hard plastic. If it's your first eco brick, weigh it occasionally to make sure you are on the track for your target minimum weight. Did you push? So the final step is you need to pack it up, close the bottle, be sure your eco brick is not packed or overflowing. There should be at least 1 to 2 centimeter between the cap and the plastic inside. Once capped, it's time for you to record your eco brick. Then start with a new bottle. The more the bottles, the more the chances of winning the title. Now I'm going to tell you what are the chances of your winning. What is the competition all about? These are 2 categories. One is for the students, one is for the schools. The maximum number of participation in the schools with the more weight, the school will get an award, and the maximum number of weightage of a student in each node will get a award. What is the entries? Basically plastic waste, non-degradable, filled in 1 liter bottles. The date 18th October 2021 to 30th November 2021. Students have to give all their bottles at the respective schools by 4th December 2021. Collection date 5th December 2021 from the respective schools. The NMMC will collect the bottles from there. Announcement of the winners would be 15th December 2021. Remember children, 2 students from each node of Navi Mumbai would be awarded as Swachha Sarvekshan Prince and Princess. 1 school from each node of Navi Mumbai has Swachha Sarvekshan school. Presentation of awards would be on the 1st January 2022 at the hands of the Honorable Municipal Commissioner. We will be putting regular videos of the competition. So, children, please listen very carefully. Please like, subscribe and put your name, standard, school details in the comment box, which will be double checked with the list given by the school. Details of the competition has been sent to your school and has been put in the description box of the channel. So children, just keep listening to the channel and keep on filling your bottles. So what are you waiting for? Just get into it and start the competition within yourself and get as many bottles as possible filled in and get ready for this competition, and let's all join hands together to make Navi Mumbai not only plastic free but also be the ambassador for the Swachh Bharat and Swachha Sarvekshan 2022. Take care, God bless, stay safe, stay connected.
Keep watching the channel so that you'll get the updates. Thank you and God bless you.